सारेगमपा आयडिया सारेगमपा. नमस्कार सर्वांचं स्वागत आयडिया सारेगमपमध्ये. इथे सुरू झालेली आहे एक अनोखी स्पर्धा. इथल्या प्रत्येक स्पर्धकाला महाराष्ट्राने लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसवलेलं आहे. ह्यांच्या सह्या आता ऑटअप झालेल्या आहेत. असं असलं तरी सुद्धा ह्यांच्या गाण्यामध्ये तोच साधेपणा आहे, तोच आपलेपणा आहे. तेव्हा आपल्या ह्या सगळ्या स्पर्धकांना एकदा ऑल द बेस्ट म्हणूया आणि जोरदार टाळ्या वाजवूया ह्यांच्यासाठी. आज आहे सोमवार, फरमाईशी सोमवार. तुमच्या लक्षात असेल मागच्या आठवड्यात प्रत्येक स्पर्धकाच्या फॅन्सनी ह्यांच्याकडून गाण्याची फरमाईश केली. तीच फरमाईश आज हे सगळे स्पर्धक पुरी करणार आहेत. आपल्या फॅन्सच्या आवडीची गाणी आज इकडे सादर होणार आहेत. तेव्हा सर्वप्रथम भेटूया आपल्या आवडत्या परीक्षकांना. टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या स्पर्धकांचा फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड अवधूत गुप्ते. आणि मान्यवर परीक्षक म्हणून आज आपल्यासोबत जो आवाज आहे त्या आवाजाचं नातं सारेगमपशी जुनं आहे. प्रत्येक भाग सुरू होताना त्याच आवाजाने सगळे प्रेक्षक टेलिव्हिजन समोर येऊन बसतात. ह्याचा आवाज ऐकून महाराष्ट्रातले तरुण नाचायला लागतात आणि ह्याचा चेहरा बघून तरुणी थिरकायला लागतात. टाळ्यांनी स्वागत करूया. आपल्या समोर येतोय स्वप्नील बांदकर. स्वप्नील, तुझं या मंचावर खूप खूप स्वागत. थँक्यू पल. आणि नेहमीप्रमाणेच तुला बघून परत एक असं एक फ्रेशनेस पूर्ण या भागात आलाय असं वाटतं. थँक्यू सो मच. मला खूप छान वाटतंय. माझा मित्र समोर बसलाय, इतके सुंदर गाणारे इथे बसले. सगळी जनता यांची फॅन आहे. मी सुद्धा फॅन आहे तुमचं. खूप छान गाताय सगळे. ऑल द बेस्ट. स्वप्नील, ह्या लोकांबद्दल एक टिप ह्यांच्यासाठी म्हणून मी विचारेन की आता हे काही नौखे नाही आहेत, हे एस्टॅब्लिश्ड आहेत. असं असलं तरी सुद्धा आता गायक आणि गायिका म्हणून आपलं स्थान मिळवण्याच्या मार्गावर आता ही लोक आहेत. तर ह्यांना तू असं काय सांगू इच्छिस जेणेकरून त्यांचा इथला परफॉर्मन्स आणखीन चांगला होईल? असं समजा की तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये नाही आहात, एक मैफल करताय आणि सगळे परफॉर्मर्स आहात चांगले, तर कुठलंही दडपण मनात न ठेवता छान गा. आणि तुमचं गाणं सगळ्यांनाच आवडतं, सगळेच ॲप्रिशिएट करतात. आम्ही ॲप्रिशिएट तिथे बसून ॲप्रिशिएट करणार आहोत. मन मोकळेपणाने गा, छान गा, मस्त गा. बेस्ट. सो वंडरफुल. स्वप्नील, आता मी तुला स्थानापन्न होण्याची विनंती करेन. तर स्वप्नील, अवधूत, सुरू करूया. आपल्या चाहत्यांची फरमाईश पुरी करणं हे कलाचं पहिलं कर्तव्य असतं. आणि आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी सर्वप्रथम इकडे टाळ्यांनी स्वागत करूया ज्ञानेश्वर मेश्राम. आळंदीचा ज्ञानेश्वर मेश्राम हा माझा आवडता गायक आहे. ते गीत पण खूप छान गातो. ते माऊलीच आम्हाला वाटतात. माझी अशी इच्छा आहे की माझ्यासाठी त्यांनी आई भवानी तुझ्या कृपेने हे गाणं गावं. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात्र सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात्र सारी. आज गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडा गरे गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला गंबे गोंधळाला. आक गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधिली माळ, हातात बरडी तुला गावडी वाजवी तो संबळ. धग धग त्या ज्वालेतून आली तूच जगन्माता, ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. अरे गोंधळाला
संधी ही सगळ्यांना मिळते, पण त्या संधीचं पुढे सोनं कसं करावं आणि कशा रीतीने आपली वाटचाल ठेवावी पुढे, हे मला वाटतं ज्ञानेश्वरकडनं खूप शिकण्याची गोष्ट आहे. आणि यांची विनम्रता दुसरं म्हणजे, आणि म्हणूनच अवधूत सारख्या एका डोळस संगीतकारांनी यांची निवड केली. नाही, आम्हाला खरंच आमच्या आळंदीचा मान वाढवला त्यांनी, आमच्या वारकरी संप्रदायाचा मान वाढवला. संपूर्ण वारकरी संप्रदाय त्यांचा ऋणी असेल. मी तर तुमचे उपकार कधीच विसरणार नाही सर. प्लीज. तुम्ही बोललात ते खूप छान बोललात, ईमेल बोललात. खरंच चांगली झाली आजच्या एपिसोडची. आणि हे एवढं महाराष्ट्रात हिट झालेलं असं हे गाणं, आपल्या हिट संगीतकार जोडीचं अजय अतुलचं गाणं, इतकं सुंदर गाणं. आणि फक्त मला एक गोष्टी सांगायच्या वाटतात. एक म्हणजे मला असं वाटतं की गाणं अजून म्हणजे हे ओरिजिनल का तुम्ही असेल तर त्याच्यापेक्षा काही नोट्सवर तुमचा आवाज जाऊ शकतो असं मला वाटतं. त्यामुळे तुमच्या आवाजाची रेंज मी स्वतः जी अनुभवली ती बघता गाणं शिफ्ट करायला पाहिजे होतं, अजून वरती जायला पाहिजे होतं असं मला वाटतं. मला एवढं सांगायचं की जुने ज्ञानेश्वर मेश्राम आणि आत्ताच्या ज्ञानेश्वर मेश्राममध्ये काही फरक नाहीये. इतकी प्रसिद्धी मिळाल्यानंतर तुमचे पाय अजून जमिनीवर आहेत. तुमच्यातला इनोसन्स, तुमचं गाणं तुम्ही छान टिकून ठेवलेलं, त्याबद्दल तुमचं खरंच कौतुक आहे. आणि तुमचं गाणं खूप छान वाटलं. तुम्हाला जे सजेशन्स अवधूतने दिले ते अतिशय योग्य होते. पण एक गोष्ट मला लक्षात आली की तुमचे बेस नोट्स चांगले लागायला लागले आधीपेक्षा. त्यामुळे तुमचं गाणं अजून छान खुलायला लागलंय. तुमचं कौतुक असं वाटतं की तुमचं गाणं झेंड्यामधलं इतकं सुंदर तुम्ही गायलात. आणि अवधूतचं खरंच कौतुक आहे की त्यांनी करेक्ट सिंगर निवडला. पण तुला मी अजून एक गोष्ट सांगतो. आता तुझा आणि त्याच्यामध्ये एक नवीन रिलेशन निर्माण झालंय, तुला माहिती आहे काय? का? तुझा गुरु बंधू झालेला आहे आता. अरे हो, बरोबर आहे. योग्य पुढे शिकतोयस मित्रा. धन्यवाद. धन्यवाद. तर आता आपण मार्क बघायचे आहेत. स्वप्नीलनी दिलेले मार्क आपल्याला दिसणार नाही आहेत. अवधूत दादाचे मार्क आपल्याला आत्ता बघायला मिळणार आहेत. पर्यंत मिळालेले आहेत. काही हरकत नाही, नो प्रॉब्लेम.